दुपारी 2 वाजता कर्जत तालुक्यामध्ये आपल्या बारामती तालुक्यातील मुडाळे, कानावाडी आणि लोणी बापकर या गावातील मेनपाळ या ठिकाणी आपल्या बारामतीकडे येत असताना रस्त्याच्या कडेला बकरी लावली म्हणून इथल्या काही समाजकंटकांनी येडसरांनी या ठिकाणी या बकऱ्यावाल्यांना मारलं. अगदी त्यांच्या डोक्यामध्ये अगदी पायावरती बेमाप त्यांनी मारलं आणि गुन्हा या ठिकाणी दाखल झालेला नव्हता. आणि इथं कोणीतरी सांगितलं की त्यांनाच उलट सांगितलं की जर तुम्ही पोलीस स्टेशनला जर गेला तर तुम्हाला आतमध्ये टाकतील. ते भीतीने पळून गेले, घाबरले. आणि आज सकाळी आम्ही इथं आल्यानंतर आज या ठिकाणी आम्ही या ठिकाणी त्यांच्यावर 10 जणांच्यावर रितसर गुन्हा दाखल केला. त्यांना या ठिकाणी अगदी नॉन बेलेसारखं या ठिकाणी कलम लावलेला आहे. खरं तर काही चूक नसताना अगदी रस्त्याच्या कडेला कुणाच्याही बापाची जागा नसती किंवा जागीरदारी नसती अशा ठिकाणी चारत असताना ही या गरिबांना नेमकं याच्याकडे बघितल्यानंतर की यांच्यावर भांडण करण्याचं कोणाचं धाडस होणार नाही, परंतु अशा नालायकांनी या ठिकाणी या लोकांना मारलं आणि हे केलं. तर खरोखर माझी समाजातील या ठिकाणी साहेबांनी सुद्धा या ठिकाणी सहकार्य केलं. गायकवाड साहेब या ठिकाणी पीआय म्हणून आहेत. माझी खरोखर मला या ठिकाणी वाटतं की पूर्ण महाराष्ट्रामध्ये होईल समाज सेवकांनी आणि समाजातील लोकांनी मला भरपूर या ठिकाणी फोन केले, साहेबांना फोन केले आणि या ठिकाणी गुन्हा दाखल झाला. खरं तर इथून पुढे असा बकऱ्यावरती मेंढपाळावरती जर कुणी अन्याय केला, कोणी जर त्यांच्यावरती अत्याचार करण्याचा प्रयत्न केला तर इथून पुढे कुठलाही समाज या ठिकाणी गप बसणार नाही आणि त्यांना त्यांची धागा दाखवल्याशिवाय या ठिकाणी समाज शांत राहणार नाही. या नालायकांचा मी ठिकाणी जाहीर असा निषेध करतो आणि त्यांच्यावर जास्तीत जास्त कठोर अशी कार्यवाही करावी. कारण जेवी सर्टिफिकेट आल्यानंतर अजूनही कलमात वाढ होणार आहे. त्यामुळं इथून पुढे मेंढपाळाला जाणून बुजून कुणीही त्रास देऊ नका. कारण तुम्ही बघितलं असेल अगदी स्वतःच्या लेकराप्रमाणे मेंढपाळाला मेंढ्यांना जपतात, परंतु काही ठराविक समाजातील नालायक बिनकामाचं गावात स्टंट म्हणून गावात माझा वोट तयार होईल म्हणून कुणीतरी मला चांगलं म्हणून जाणून बुजून त्या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न करतात. या ठिकाणी खरात वकील साहेब आहेत, यांनी सुद्धा या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलं. या ठिकाणी खरात साहेब आपले थोडं या ठिकाणी बोलतील. आज या ठिकाणी आपल्या मेंढपाळावर जे अन्याय झालेला आहे त्याबाबत एक फिर्याद दाखल केलेली आहे. आमच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे. सदरचा गुन्हा जे आहे ते 115(2), 118(1), 119(1), 351(2), 352, 189(2), 190, 191(2), 191(3) प्रमाणे दाखल झालेला असून सदरची फिर्याद वैभव गांगर्डे यांनी पोलीस स्टेशनला अतिशय व्यवस्थित सहकार्य करून दाखल करून घेतलेली आहे आणि पुढील तपास गणेश बटुळे साहेब PSI बटुळे साहेब करते आणि आरोपींना ताबडतोब लवकरात लवकर अटक करण्यासाठी पोलीस डिपार्टमेंट सहकार्य करत आहे. इतकंच. अशा आणखी महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले रहा. आमचा व्हिडिओ लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.